नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आय होप मस्त मजेत असाल. तर आज ना ब्लॉगिंग थोडंसं लेटनीच चालू केलं आहे मी. आत्ताच सध्या ते जेवण वगैरे करून गेले, माझं सगळं आवरून पण झाले. आणि आज ना सकाळी आम्ही बेडरूमचा थोडासा लुक चेंज केला आहे. सकाळपासून त्याच कामात होते आणि सध्या ना थोडासा पाऊस पडून गेला आहे आणि सध्या हे असं काहीसं दिसते व्ह्यू. थोडासा झिमझिम चालू आहे पाऊस, पण तो काही दिसणार. आणि तुम्हाला बेडरूमचा लुक दाखवते. हे टॉवेलला थोडंसं इग्नोर करा, कारण पावसाचे दिवस आहेत म्हटल्यानंतर एवढं तरी चालून जाणार. तर तुम्ही पहिल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये एका बघितला असेल, हा बेड ना इकडच्या साईडला होता आणि हे कपाट हे इथं ह्या साईडला होतं. सो आज मग त्याची थोडीशी जागा चेंज करावी म्हणून मग हे चेंज केलं आणि आता इकडचं कपाट इथं ठेवलं आहे आणि हा बेड इकडे ठेवला आहे. आणि लुक असा काहीसा दिसतोय. आणि आत्ता जरा रूम थोडीशी मोठी वाटते, खूप छान वाटते. आणि हे मला झाड लावायचं आहे, सो त्यामुळेच मग मी हे काढून ठेवले कुंडीखाली. आणि इकडं पण एक बघू शकता, हा जो पसार आहे ना, तो सकाळी इकडे थोडं 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 थोडंसं ठेवलेला होता. थोडा थोडासाच होता, पण तो खूप जास्त वाटत होता. सो सकाळी मग त्यांनी सगळा इकडे ठेवून दिला एका कोपऱ्यात. आणि आता ना खरंच खूप छान वाटते आता बेडरूम ही. लुक पूर्ण बेडरूमचा लुक असा काहीसा दिसतोय. आणि वस्तूंची जागा हलवावी म्हणतात एका जागेवरून दुसऱ्या जागी, कारण एक ते एक जागी ठेवलं की त्याच्यात जास्त निगेटिव्हिटी बसली जाते असं म्हणतात. सो त्यामुळेच मग वस्तूंची अदलाबदल अधूनमधून करावी, जेणेकरून घरात थोडंसं पॉझिटिव्ह वाटेल आणि आपल्याला पण एक वेगळेपणा येईल. सो त्यामुळेच मग आज थोडंसं चेंज करून घेतले. आणि ना जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की एक ब्लाऊज शिवायचा आहे म्हणून, तर त्याची स्लीव ना हे अशी काहीशी केलेली आहे. आणि हा फ्रंट पार्ट. आता फक्त बॅक तयार करून फिनिशिंग वगैरे द्यायची आहे ब्लाऊजला. झालं, थोडंसं एवढंच राहिले. आणि आणखीन हे द्यायचेत मला. तर मी त्या दिवशी ना हे 2 झाडं आणले होते, हा मोगरा आणि हे रोजमेरीचं झाड आणलेले. सो ते आज बघू लावेन मी काय होतंय ते. हा ब्लाऊज कंप्लीट झाला ना मग मी ते झाडांचं काम करेल. वाट बघते मी पण ते कधी झाडं लावेल म्हणून, कारण मला पण तेवढीच एक्साइटमेंट आहे. सो स्टे ट्यून. आणि हा मनी प्लांटला मी खूप दिवस झाले इथं ठेवलेला आणि खूप छान त्याची ग्रोथ आलेली आहे. इथे बघू शकता खूप जास्त मुळ्या पकडल्यात, त्याला आल्यात. हे मी समोरच ठेवते ना, जेणेकरून असं डोळ्याला असं ग्रीन ग्रीन दिसलं ना, थोडंसं पॉझिटिव्ह पण वाटतं आणि छान पण वाटतं, म्हणून मी ते ठेवलेले. आता ना मी पहिले तर हा ब्लाऊज कंप्लीट करून घेते. पहिले तर ना मी आता या ब्लाऊजला हुक आणि आय करून घेते. आणि इथे तुम्ही बघू शकता ब्लाऊजला आपल्या किती छान पफ वगैरे आलेला आहे. आणि याचा प्रिन्स कटचा आकार पण खूप छान आलेला आहे. आणि ना तुमचे जर स्टिचिंग रिलेटेड जर काही तुमचे प्रश्न वगैरे असतील ना, तर तुम्ही मला बिनधास्त विचारू शकता. तुमच्या प्रश्नांचं उत्तर मी देत जाईन कमेंट्सद्वारे.
छान पफ आलाय ना, खूप मस्त पफ आलाय, बघू शकता इथे तुम्ही. आणि अजिबात ह्याच्यात पॅड्स वगैरे नाही आहेत इथे बघा. आणि हुक ना मी शक्यतो मशीनवरतीच लावते, कारण नंतरचा आपला एक्स्ट्रा जो वेळ असतो तो वाचतो, म्हणून मग मशीनवरतीच हुक्स लावून घेते मी. आता ना डिरेक्टली मी ब्लाऊज शिवून झाल्यावरतीच व्लॉग कंटिन्यू करते, तर कंप्लीट करून घेते. तर आता माझा ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे पूर्ण. तुम्हाला मी फिनिशिंग दाखवते ब्लाऊजची. तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान फिनिशिंग आलेली आहे ब्लाऊजला, आणि पफ देखील खूप छान आलेला आहे स्लीव्हजला. आणि त्याचा नेक ना हा असा ठेवलेला आहे, इथे त्याला बटन येईल आणि सो ते मग हे त्यानंतर हे असं होणार. आणि सध्या ना हा खूप ट्रेंडिंगला आहे पॅटर्न. आणखीन एक असाच स्टिच केलेला आहे मी अशा नेकचा, आणि समोरून पण याची जी बॉर्डर आहे ना ती समोरून ह्या इथं जे लावली जाते, तो ना मी इंस्टाग्रामवरती टाकलेला आहे. तो सध्या खूप प्रचंड माझा व्हायरल गेला तो व्हिडिओ. जवळपास 1,00,000पर्यंत त्याला व्ह्यूज आलेत आणि खूप छान प्रतिसाद मिळाला इंस्टावरती पण. आणि हा ब्लाऊज तुम्हाला आवडला की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. तर ब्लाऊज तर शिवून झाला, पण आत्ता मात्र चहाची वेळ होती, कारण संध्याकाळ पण झाली होती, म्हणून मग चहा घेत होतो. तोवर इथे आमच्या घर मालकीन पण आलेल्या, आणि खरं सांगू माझा सगळा वेळ ना त्यांच्या गप्पामध्येच गेला. त्यामुळं मला बाकीचे काही कामं करताच आले नाही, झाड वगैरे लावायची ती, सो त्यामुळेच मग मी लावले नाही, कारण संध्याकाळ पण खूप झालेली.